नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता बाहेर निघालेला असतो। त्याच्या डोक्यामध्ये भूमीचेच विचार सुरू असतात आणि आकाश विचार करत असतो की मी काय करू, भूमीला मी परत घेऊन येऊ का। आणि त्यानंतर आकाशच्या डोक्यात येत असतं की भूमीला मला घरात परत आणलंच पाहिजे। त्याला आजीची वाक्य आठवतात। आजी म्हणत असते की आकाश, भूमीच्या पोटात आता बाळ आहे रे, आणि त्या भूमीशिवाय आणि त्या बाळाशिवाय आपली दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही रे। काही झालं तरीही भूमी या घरची सून आहे आणि ती असल्याशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही। तिचे मी 100 गुणे माफ करायला तयार आहे, परंतु तू तिला परत घेऊन ये बाळासाठी, आणि तिच्यासाठी काही माफ आहे असं म्हणून आता आकाश म्हणतो की नाही, आता मी भूमीला घेऊन आणायला जातोच। आणि तो बाहेर येतो। त्याच वेळेला त्याला समोर भूमी दिसते। तुळशीच्या अंगणामध्ये भूमी तुळशीजवळ दिवा लावत असते। आकाश आता भूमीला बघतो आणि म्हणतो की भूमी, तू इथे कधी आलीस? तेव्हा ती म्हणते की हे काय, तुझ्या समोर आहे मी, आताच आली आहे मी, आणि हो, आपली दिवाळी आहे आणि मी येणार नाही असं कधी होईल का, असं आता भूमी आकाशला विचारते। त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला पाहून खूपच खुश होतो। आकाश म्हणतो की भूमी, मी तुला घ्यायलाच येत होतो आणि तितक्यातच तू दिसलीस मला। त्याच वेळेला आकाशला ती म्हणते की अच्छा ठीक आहे, चालेल, ये मग तू मला घ्यायला ये, असं म्हणून आता आकाशला भूमी हात पुढे करते। आकाश भूमीला तिकडूनच हात देत असतो, परंतु आता भूमी म्हणते की आकाश ये ना, बाहेर ये, माझा हात धर, तुझ्या हाताने मला आतमध्ये खेचून घे, असं म्हणून आता आकाश हा भूमीकडे जायला जातो। तेवढ्यातच समोर आभाळांमध्ये फटाके फुटतात आणि त्याच वेळेला चमकल्यानंतर तो समोर बघतो तर भूमी तिथे नसतेच, भूमी गायब झालेली असते। आता आकाशच्या लक्षात येतं की भूमी ही नव्हती, तर हा फक्त भूमीचा एक गोड झालेला भास होता, आणि त्याचा चेहरा पुन्हा पडतो आणि तो पुन्हा नाराज होतो। आणि नंतर इथे आता जेव्हा तो पुन्हा आतमध्ये येतो त्याच वेळेला त्याला समोर मानसी आणि अथर्व यांचे वाद ऐकायला येतात। मानसी म्हणत असते की नाही, मला खरंच मूड नाही यावर्षी दिवाळी साजरी करण्याचा। अथर्व म्हणतो की हे काय आहे म्हणू, जर तुझी बहीण घरात नाही आहे तर तू दिवाळी साजरी करणारच नाही आहेस का? तुला आम्ही कोणी महत्त्वाचे नाही आहे का? आपली दिवाळी काही तुझ्यासाठी मॅटर करतच नाही का? त्याच वेळेला ती म्हणते की अथर्व, मी असं कुठे म्हणाली आहे की मला दुसरं कोणी इम्पॉर्टंट नाही आहे, मी फक्त इतकंच म्हणते की खरंच ताई नाही आहे तर माझा मूडच नाही आहे सगळं करण्याचा, कधली इच्छाच होत नाही। तेव्हा अथर्व म्हणतो की हे खूप चुकीचं आहे। त्यावर आता लगेच ती म्हणते की हे बघ, माझं सोड, तुला आकाश भाऊजी वाटतायत की खुश आहे? अरे, त्यांच्या बाळाची आणि त्यांची पहिली दिवाळी आहे न्यूज आल्यापासून, आणि ते एकत्र नाहीत, त्यांना तरी मूड असेल का साजरी करण्याचा? निदान आकाश भाऊजींच्या मनाचा तरी आपण विचार केला पाहिजे ना। त्याच वेळेला आता समोर त्याला आकाश दिसतो आणि आकाशला तिथे पाहून अथर्व म्हणतो की आकाश, 1 मिनिट तिथेच थांब। आकाश आकाश असा आवाज ते देतात। त्याच वेळेला आता अथर्व त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की आकाश, मला सांग, तुला ही दिवाळी साजरी करण्याचा मूड नाही आहे का? तुला भूमिताईची आठवण येत आहे का? आणि भूमिताईने आता इथे या दिवाळीत असायला हवं असं तुला वाटतंय का? त्याच वेळेला तिथून अभिजित आणि पौर्णिमा येतात आणि ते दोघंही म्हणतात की काय चाललंय काय अथर्व, तू हे काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? अभिजित त्याच्यावर ओरडून म्हणतो की तुला काही कळतंय, तू काय बोलतोयस? अरे, ज्या मुलीने आपल्या आईचा इतका अपमान केला, आजपर्यंत आपल्या आईबरोबर या घरामध्ये इतकं चुकीचं आणि वाईट कोणीही वागलेलं नव्हतं, इतकं वाईट त्या भूमीने केलं आहे, आणि तिला किती बोलली आहे ती, कधी नव्हे ते इतका आईचा या घरामध्ये अपमान झाला आहे। म्हणूनच तुला काय वाटतं की अशा मुलीने घरात राहावं? आकाश, तुला तरी असं वाटतं का रे की असं केलेल्या भूमीने या घरात यावं? आई मोठ्या मनाने कदाचित सगळं जाऊन पण देईल, परंतु तिच्या मनाला जी चल राहिली त्याचं काय? आणि भूमी जे काही वागले त्यावरून असं वाटतंय का की आईची किंवा कुणाची दिवाळी स्पॉईल व्हावी? त्याच वेळेला आता आकाश मनातच विचार करतो की नाही, या सगळ्यांना दिवाळीचा मूड आहे चांगला, जर भूमीला इथे आणलं तर घरात भूमी कोणालाही नको आहे, शिवाय मी आणि आजी आणि मानसी सोडलो तर भूमी या घरात कोणालाही नको, यांचा दिवाळीचा मूड उगीच स्पॉईल व्हायला नको। आणि म्हणूनच आई जरी तोंड देखील दाखवेल परंतु तिलाही वाटेलच वाईट, म्हणून कोणाला नको तर मी भूमीला नाही आणत, असं म्हणून तो पुन्हा वर निघून जातो। आकाश हा जातो त्यावेळेला अथर्व त्याला थांबवत असतो, परंतु तो आता काही थांबत नाही आणि निघून जातो। तर इथे मानसीला देखील लक्षात आलेलं असतं की आकाशचा मूड खराब आहे, परंतु हे सगळं तो सगळ्यांसाठी करतोय। तर इथे भूमी ही घरी असते आणि तिचा मूड खूपच ऑफ असतो, ती घरातले दिवे वगैरे सगळे बंद करून बसलेली असते। आणि त्याच वेळेला इथे तिच्या लक्षात येतं, तिला आठवतं की आकाशने तिला फोन केलेला असतो फक्त आणि फक्त बाळाच्या टेस्टबद्दल विचारण्यासाठी, बाकी तो तिला काहीच चौकशी करत नाही। आणि नंतर नीलू देखील तिला खूप घालून पाडून बोललेली असते, आकाशराव तुझ्यावर काही आता प्रेम करत नाहीत, आणि तू इथे घरात आली आहेस ते घरच्यांचा भार म्हणून आली आहेस, तुझ्या बाळाचं आणि तुझं नशीब तूच खराब करून घेतलंस, आणि या घरामध्ये आलीस आता आई ते तुकडे तोडायला।
हे सगळे वाक्य आता तिला आठवतात आणि त्याने तिला खूप त्रास होतो. नंतर नीलांबरी येते आणि म्हणते की भूमी, अगं हे काय चाललंय काय तुझं? अगं भरल्या घरामध्ये असे दिवे वगैरे बंद करून काय बसली आहेस तू? तुला काही कळतं की नाही? त्याच वेळेला ती म्हणते की अगं आई सॉरी, ते माझं ना लक्षच नव्हतं, मी विचार करत बसले होते. तेव्हा मग दिलू म्हणते की अगं इतकं विचार करून कशाचं वेळेचंही भान राहावं नाही, इतकं तरी माणसाने वागू नये ना चुकीचं. जर माणसाला इतकंच वाटत असेल तर त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा अगोदर आणि मगच काय ते वागावं. इतकं सगळं तुझ्यासाठी व्यवस्थित चालू असताना तू स्वतः तुझ्या पायावर खड्डा खणून घेतलाय. आता आम्ही तरी काय बोलणार आहोत त्याच्यामध्ये? तुझी काही वाट लावलीस ती स्वतःच्या हाताने वाट लावलेली आहेस. खरं तर तू हा जो काही इगो थोड्या वेळेला बाजूला ठेवला असतास ना, तुझा अहंकार बाजूला ठेवला असतास तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. आता जी तुझ्यावर वेळ आली ती आली नसती आणि सासरच्यांनी तुला असं घराबाहेर काढलं नसतं. तेव्हा ती म्हणते की आई अगं याच्यामध्ये अहंकार कसला आलाय? अहंकार नाही, माझं स्वाभिमान आहे. तेव्हा ती म्हणते की अगं अहंकारच आहे हा, काय स्वाभिमान करतात. अगं तू आहे तरी कोण तुला माहिती आहे का? जेमतेम 10वी शिक्षण झालेली, इथे अलिबागमध्ये छोट्याशा घड्याळाच्या दुकानामध्ये काम करणारी तू, तुझं काय अस्तित्व होतं? थोड्या दिवसांनी तू कुठे चांगल्या घरामध्ये लग्न करून गेलीस, नशिबाने तुला चांगलं सासर मिळावं, तेही तुला उपभोगता आलं नाही. तिथेही तू काहीतरी घाण करूनच ठेवलीस आणि तिकडे असं वादविवाद करून अहंकार ठेवून इथे निघून आलीस. आणि अहंकार नाही हा तुझा तर काय? तेव्हा मग भूमी म्हणते की आई हा माझा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानापोटी मी हे सगळं करते. तेव्हा मग नीलू म्हणते की अगं स्वाभिमान नाही, याला म्हणतात की भिकेचे डोहाळे. खरं तर गरिबाने स्वाभिमान आणि अहंकार जपावाच नाही. मी म्हणते गरिबासाठी स्वाभिमान हा नसतोच मुळात कधी. गपचूप भाकरीचे 2 तुकडे खायला मिळाले त्यात धन्यता मानावी. खरं तर तुला हे सगळं करायलाच नको हवं होतं. तू जे काही केलंस ना ते अत्यंत चुकीचं केलेले आहेस, त्याची शिक्षा तू भोगत आहेस. आणि हो, खरं तर तुझा नशीबच खराब आहे. सुरुवातीला जेव्हा जन्माला आली तेव्हा स्वतःच्या आईला गमावून बसली आणि त्यानंतर मग माझ्या वाट्याला आलीस. कसं बसं तुझं केलं, तुझं लग्न लावून दिलं, परंतु तरीही लग्न लावून दिल्यानंतरही तू अशीच माहेरी पडलेली. आता काय करणार माझंच मला कळत नाही. कुठेतरी सुखाचा संसार करायचा म्हणत होती, पण तरीही तू इथेच येऊन पडलीस आमच्या डोक्यावर भार आणि इकडे आयते तुकडे भाकरीचे खायला आली आहेस तू. तुला काही कळतं की नाही? तुझ्या पोटातला बाळालाही तुला अक्कल देता येणार नाही. तितक्यात आता तिथे बाबा येतात आणि म्हणतात की अगं नीलू काय बोलतेस काय तू हे तिला? अगं तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अगं माहेरपणाला आलेली 2 जीवांची लेक आहे ती आणि तू तिला इतकं का बोलतेस? त्याच वेळेला इथे आता नीलांबरी म्हणते की हे बघा तुम्हाला जे काही वाटतंय ना ते अजिबात चुकीचं नाही बोलले मी. काय चुकीचं बोलले मला सांगा? अहो इतकं सगळं चांगलं असताना ही आलीच नाही इथे माहेरी तुकडे तोडायला, तर काय चुकीचं बोलले मी? इतकं सगळं झोंबायला नको आहे. जी खरी परिस्थिती आहे तीच सांगितली मी हिला. आणि अगोदर स्वतःच्या आईला तर गमावलं, आता या घरामध्ये देखील पुन्हा वाट लावायला आली ती. तेव्हा ते म्हणतात की हे बघ नीलू, तू तिला काहीही बोलायचं नाही, मी खपवून देणार नाही सांगून ठेवतोय. आणि तू म्हणतेस की तुझा संसाराची वाट लावायला आली. तू विसरतेस का की लग्नाआधी तिने तर तुझा संसार फुलवला होता, तीच तर आपल्यासाठी सगळं करत होती. तेव्हा ती म्हणते की हो करत होती, पण काय मोठं त्याच्यामध्ये, तुम्ही पांगळे होतात म्हणून तर करत होती. आता असं म्हटल्यानंतर त्यांचा ताबा सुटतो आणि ते तिच्यावर हात उचलायला जातात आणि म्हणतात की नीलू तुझं तोंड बंद कर आता, बस झालं, आता मी सहन करून घेणार नाही. नीलू आता तिथल्या तिथे घाबरते आणि नंतर मग भूमी म्हणते की बाबा हे काय करताय तुम्ही, प्लीज थांबा ना. त्याच वेळेला आता बाबा स्वतःचा हात मागे घेतात आणि नीलू म्हणते की बघितलं यांनी माझ्यावर हात उगारला. त्याच वेळेला आता बाबा म्हणतात की जर तू हे सगळं बोलली नसती तर विषयच नसता आला. तेव्हा मग आता बाबांना त्रास व्हायला लागतो. ते म्हणतात की भूमी बाळा मला माफ कर, माझ्यामुळे तुला इतकं सगळं भोगावं लागतं आहे, खरंच मला माफ कर. आणि त्यांना जरा छातीत दुखायला लागतं. आता भूमी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. त्यांना एक छातीत मोठी कळ येते. तेव्हा नीलू म्हणते की अहो काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही असे का करताय? तर आता भूमी ही बाबांना खाली बसवते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही इथे खाली बसा, तुम्हाला काही त्रास होणार नाही, थांबा. असं म्हणून आता ती त्यांना खाली बसवते. नंतर नीलांबरी म्हणते की अहो काय होतंय काय? भूमी जरा यांना बघ, मी यांच्यासाठी सरबत घेऊन येते, प्लीज त्यांना बघ. असं म्हणून ती निघून जाते. आणि आता भूमी म्हणते की बाबा नका ना आता त्रास करून घेऊ असा. तेव्हा बाबा म्हणतात की अगं काय करू मी भूमी, इतकं सगळं दुःख तुझ्या वाटेलाच का आहे? परमेश्वर तुझ्या बाबतीतच इतका निष्ठुर का होतो मला कळत नाही. अगं इतकं सगळं तुझ्या आयुष्यात चांगलं चालू असताना पुन्हा आता आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आला. किती त्याग करशील तू, किती त्रास सहन करशील तू, मला आता तो बघवत नाही. किती तुझ्याच आयुष्यात परमेश्वराने दुःख लिहून ठेवलेत, मला आता ते सोसवत नाही ग बाळा. असं म्हणून आता ते जोरजोरात हुंदके देत असतात. भूमी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काही होणार नाही. आता भूमी आणि नीलू दोघेजणही माधवरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात.
डॉक्टर त्यांना चेक करतात आणि म्हणतात की यांचा BP जरा लो झाला होता, यांनी कशाचा तरी मोठा त्रास करून घेतला, यामुळे त्यांचा BP लो झाला. तेव्हा भूमी म्हणते की मग डॉक्टर आता काय होणार आहे, म्हणजे त्यांना ॲडमिट वगैरे. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो, आजच्या दिवसासाठी आपण एक काम करूया, आजचा दिवस त्यांना ॲडमिट करून घेऊया, अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. आता त्यांना औषधं वगैरे देतो मी. आज जर व्यवस्थित सगळं झालं, रिपोर्ट्स व्यवस्थित आले, तर मग उद्या आपण डिस्चार्ज करू, काहीच प्रॉब्लेम नाही. तसेही उद्या दिवाळी आहे, म्हणून मग आम्ही लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊ. त्याच वेळेला आता भूमीला भीती वाटायला लागते. आजचा दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये हे पाहून तिला खूपच त्रास होतो. आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी येतो, यांची काळजी घ्या, असं म्हणून ते निघून जातात. त्याच वेळेला नीलू म्हणते की बघितलंस भूमी, तू इथे आलीस आणि इथेही प्रॉब्लेम झाला. तुझ्या बाबांना इथे हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. त्यांना तुझ्या या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, तुला कळलं का? तेव्हा भूमी म्हणते की आई, आत्ता तुझं तोंड बंद कर. बाबा यांना इथे का आणलं आहे हे तुला कळत नाही आहे का? तू जर विषय काढला नसतास ना घरी हे सगळं भांडणाचा, तर बाबांना इथे आणण्याचा प्रश्नच उरला नसता. तू जे काही विषय काढलेस त्यामुळे बाबांना त्रास झाला आणि बाबांना इथे आता हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. आणि तू काय म्हणतेस का माझ्यामुळे हे सगळं झालं आहे? बस कर आई, बस कर. तुझं मी हवं तेवढं ऐकून घेतलं, परंतु जर आता तुझं हे सगळं वागणं बोलणं बाबांच्या जीवावर बेतणारं असेल तर मात्र मी काय करेन हे माझं मला माहिती नाही. शांत बस, आता इथून पुढे तुला काही बोलायचं नाही आहे. माझ्या बाबांना त्रास होईल असं काहीही वागायचं नाही, नाहीतर याद राख, काठ माझ्याशी आहे. मी खूप चुकीचं देखील वागू शकते. असं म्हणून आता नीलूला तोंड कायमचं तिने बंद करायला लावलेलं असतं आणि नीलूला चाणकन बोलण्यातूनच चपराक मारलेली असते. तर इथे आता सगळेजणं घरामध्ये असतात आणि जेवणानंतर सगळेजण जमलेले असतात. अचानक मानसी आणि आकाश हे बाहेर जायला निघतात. आकाश आणि जात असताना मागून आजी आणि रागिनी आवाज देतात. आकाशला विचारतात की काय रे, एवढ्या रात्रीचा तू कुठे निघालेला आहेस? त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की अगं आई, ॲक्च्युली ना भूमीच्या बाबांना हॉस्पिटलाइज केलं आहे. त्यांना काहीतरी त्रास होत होता छातीत, म्हणून जातोय मी. बघितलं पाहिजे ना काय झालं आहे, भूमी तिथे एकटी आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आई, जाऊ ना मी? तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश, अरे हे काही विचारण्यासारखं झालं ना, जा ना, तिकडे भूमीला तुझी खूप गरज असेल. आणि अशा वेळेला सगळे वादविवाद बाजूला ठेवायचे असतात रे बाळा, असं मुद्दामच ती बोलून दाखवते. त्यानंतर आजी इथे फुलवाती करत बसलेली असताना अचानकच रागिनीला फोन येतो आणि रागिनी म्हणते की हां बोला ना केशव गुरुजी. त्याच वेळेला आता ते म्हणतात की मला जरा आजींशी बोलायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हे गे आई, अगं त्यांना जरा तुझ्याशीच बोलायचं आहे म्हणतायत. तेव्हा आजी म्हणते की अच्छा गुरुजी थांब मी बोलते. आणि त्याच वेळेला आकाशला रागिनी मुद्दामच जा असं खुणवत असते आणि आकाश त्यावेळेला निघत असतो. आणि तितक्यातच इथे आता आजी म्हणते की काय काय बोलताय हे तुम्ही गुरुजी? म्हणून ते आकाशला आवाज देत म्हणते की आकाश तिकडेच थांब, पुन्हा परत ये. तेव्हा आता गुरुजींशी आजीचं बोलणं होतं आणि ती फोन ठेवते. आणि आकाश म्हणतो की आजी अगं काय झालं, पटकन बोल ना, आम्हाला जायचं आहे. त्यावेळेला आता आजी म्हणते की अरे आकाश, गुरुजी सांगत होते की आता तुम्हाला बाहेर निघणं हा शुभ काळ नाही. तुम्ही जर बाहेर निघालात तर या क्षणी काहीही चुकीचं घडू शकतं, म्हणूनच तुम्ही जाऊ नका. हे बाहेर जाण्यासाठी शुभ संकेत नाही आहेत. म्हणूनच आता केशव गुरुजींनी हे तुला थांबायला सांगितलं. मग आता हे ऐकल्यानंतर मात्र आकाश म्हणतो की आजी अगं प्लीज, या गोष्टींना सध्या मी मानत नाही आहे. माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमी आहे आणि त्याच वेळेला भूमीसाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. आणि भूमीसाठी तिची तब्येत आणि बाळाची तब्येत त्याचप्रमाणे बाबा महत्त्वाचे आहेत. त्याच वेळेला लगेच मानसी म्हणते की हो आजी, तिकडे बाबांसोबत कोणीही नाही आहे. प्रशांतही बाहेर गेलेला आहे प्रोजेक्टसाठी, म्हणून आता आम्हाला तरी जावं लागेल. ताईबरोबर कोणीच नाही आहे तिकडे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर मानसीला लगेच आजी म्हणते की पण तू बाळा. मग आता रागिणी म्हणते की आकाश हे बघ, मला कळतंय तुझं म्हणणं हे महत्त्वाचं आहे. भूमीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची तिच्या बाबांची परिस्थिती आहे. परंतु आता सध्या केशव गुरुजींनी जे सांगितलं आहे ते देखील आपल्याला टाळता येत नाही येणार आहे. तुझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर ते आम्हाला भावणार नाही. अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये असा निर्णय घेणं आम्हाला खूप कठीण जातं आहे. म्हणून मी म्हणते की बाळा तू सध्या नको जाऊस. तेव्हा आजी म्हणते की आकाश हे बघ, मला तरी हे नाही पटत, परंतु आकाश ऐकत नाही. आकाश म्हणतो की नाही, भूमीला माझी आता सगळ्यात जास्त गरज आहे, त्याच्यापुढे मला काही महत्त्वाचं नाही. आणि आकाश आता पुढे चाललेला असतो. तेवढ्यातच आता रागिनी ही स्वतः एक मोठी गुगली टाकते. रागिणी म्हणते की बरं आकाश, तू आता जातोयस हे ठीक आहे, भूमीसाठी जातोयस, परंतु जर भूमी इथे असती तर तिने तुला जाऊ दिलं असतं का रे? तिने तुला असं घराबाहेर इतके संकेत मिळाले तरी बाहेर पाऊल टाकू दिलं असतं का? असा प्रश्न आता ती आकाशला विचारते. त्याच वेळेला आता आकाश हा समोर पाऊल टाकायला जातो आणि त्यानंतरच आकाशचं पाऊल अडकलं जातं. नंतर इथे रागिनीला आठवतं, तिला पौर्णिमाने येऊन सांगितलेलं असतं की बाबांना ॲडमिट केलं आहे
याचा अर्थ आकाश भाऊजी हे भूमीचा पुळका घेऊन नक्की तिच्यापर्यंत जाणार. तेव्हा रागिनी म्हणते की बरं झालं हे मला तू सांगितलं. पौर्णिमा म्हणते की हो, मग आई मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सगळं सांगत येते. जरी बातमी धक्कादायक असली तरी तुमच्या कामाची मात्रा नक्कीच असते. तेव्हा पौर्णिमाला रागिनी म्हणते की हो हो, स्वतःचा उदो आता बंद करूया आणि काय करायचं ते बघूया. त्याच वेळेला दोघींनाही ते सगळं आठवतं आणि दोघी हसत असतात. आता लगेच रागिनी म्हणते की आकाश, अडकलं ना तुझं पाऊल. मी तुला सांगितलं होतं ना की भूमीलाही हे सगळं नाही आवडणार. म्हणूनच आता ती आकाशचा हात धरते, त्याला हाताला धरून पुन्हा माघारी आणते आणि अशा प्रकारे तिने आकाशला जाण्यापासून थांबवलेलं असतं. नंतर आता इथे रागिनी म्हणत असते की बघितलं ना आकाश, तू जरा शांत हो. मला कळतंय की तुला त्रास होतोय. हे घे पाणी पी, असं म्हणून ती त्याला पाणी प्यायला देते. नंतर आता इथे रागिनी म्हणत असते की आकाश, काही झालं तरीही या गोष्टी खूप त्रास देणार आहेत मला माहिती आहे. कदाचित भूमी तिकडे एकटी असेल, तिला या सगळ्याचा त्रास होतोय हे देखील आपल्याला माहीत आहे. परंतु या सगळ्या गोष्टी आपणच थांबवून घेतल्या पाहिजेत. सगळ्यांमध्ये आपणच समजून घेतलं पाहिजे. तुझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर ते भूमीलाही नाही आवडणार अगं. आणि मी तुला सांगते ना, आपण एक काम करूया. हवं तर तिकडे आपण सिक्युरिटी वाढूया, 2-4 वॉर्डबॉय आणखी ठेवायला सांगूया, भूमीच्या बाबांची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगूया. सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात घाबरू नकोस. बरं अभिजित, ऐकलंस का? जरा ते हॉस्पिटलमध्ये फोन कर आणि तिकडे जरा चांगली व्यवस्था करायला सांग आणि वॉर्डबॉय वगैरे बघायला सांग. हवं तर आकाश, त्या सगळ्याचं बिल आपण देऊया, परंतु त्यांना काहीही त्रास नको आणि भूमीलाही त्याचा त्रास व्हायला कामा नको. म्हणूनच आपण हे सगळं करूया, तू काळजी करू नको. आता हा सगळा विषय रागिनी खोडून टाकते. आकाशला ती घरातच बसवते. नंतर तिचा पुढचा विषय येतो, तो म्हणजे आजीचा समोर. आजीला म्हणते की आई, उद्या आपल्या घरात वसुबारस आहे, म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. तर दिवाळीत घरची सून ही लक्ष्मी आपला दिवा पेटवते, परंतु इथे आता यावर्षी भूमी नाही. म्हणूनच मला वाटतंय की हा अधिकार आपण पौर्णिमाला दिला पाहिजे. हे ऐकून पौर्णिमाला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा म्हणत असते की आई खरंच. तेव्हा आता आकाशला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. तर भूमीकडे हा अधिकार असतो, परंतु भूमी नसल्यामुळे ती म्हणते की आपण हा अधिकार पौर्णिमाला देऊ. मानसी तर लहान आहे म्हणून पौर्णिमा. तेव्हा आजीला हे मात्र काही पटत नाही. आजी म्हणते की नाही राघू, मला तरी हे आवडत नाही आहे की हा पौर्णिमाकडे अधिकार जावा. मला तरी हे चुकीचं वाटतंय, तिच्याकडे हा अधिकार गेला पाहिजे नाही. तेव्हा मग आता लगेच मानसी म्हणते की हो आजी, मलाही तुमचं पटतंय. हा अधिकार हा भूमिताईचा आहे ना फक्त, मग तो अधिकार हा तिलाच मिळाला पाहिजे ना, आणखी कोणाला नको. त्याच वेळेला रागिनी म्हणते की हे बघ बाळा, मला तुझं म्हणणं पटतंय, परंतु आता भूमी ते नाही आहे ना, मग आपण काय करणार आहोत. भूमीने स्वतःच तिच्या हा अधिकारावर पाय घातलेला आहे. स्वतःच तिने ठरवलंय की यायचं नाही, तर मग आपण काय करणार आहोत. हा दिवा कोणाला तरी घरात पेटवलाच पाहिजे ना. म्हणूनच मला असं वाटतंय की पौर्णिमाने हे सगळे दिवाळीचे विधी करावेत आणि त्याच्याचबरोबर सगळे दिवाळीचे मान, पूजेचे मान हे तिलाच मिळावेत. असं म्हणून आता ती पौर्णिमाला पूर्णपणे खुश करून टाकते. आकाशला आता रागिनीचं हे म्हणणं खूपच खुपसलेलं असतं, कारण काही झालं तरीही भूमीचे या घरातले अधिकार हे पौर्णिमा ज्याची लायकी नाही आहे तिच्याच हातामध्ये हे सगळे भूमीचे अधिकार जातात. हे पाहून आकाशलाही कुठेतरी मनामध्ये खुपसत असतं आणि त्यालाही हे याचा राग येत असतो. परंतु इथे आता आजी म्हणते की ठीक आहे, तू म्हणशील तसं करूया. आता काय, भूमी नाही म्हटल्यावर माझा पण नाईलाज आहे. कोणाकडे तरी हे अधिकार दिले पाहिजेत. ठीक आहे, हे सगळं करू देत पौर्णिमाला, असं म्हणून वर देखल्या म्हणजेच तोंड देखल्या दंडवत आजी करते आणि म्हणते की ठीक आहे, तिला सगळे अधिकार मिळू देत. आता हे ऐकल्यावर मात्र रागिनी आणि पौर्णिमा भलत्याच खुश होतात आणि रागिनीच्या मनामध्ये जे काही आहे त्या इच्छा तिच्या पूर्ण झालेल्या असतात. आणि रागिनी मनातच म्हणते की भूमी, हा तुझ्यावरचा शेवटचा घाला होता. गुड बाय. आता खऱ्या अर्थाने तुझी या घरातून मी हकालपट्टी केलेली आहे. तुझ्या हातातले सगळेच आता अधिकार मी काढून घेतलेले आहेत आणि तू आता इथली सून राहिली नाहीस, असं म्हणून ती खुश होते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुबारसच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी महाजनांचा बंगला हा सुंदर सजलेला असतो आणि इथे छान फुलांची आरास करून रांगोळी काढण्यात आलेली असते. त्याच वेळेला आता इथे आजी बसते, परंतु आजीला ते सगळं आवडत नसतं. तर इथे रागिनी येते आणि पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा जा, आता दिवाळीचा पहिला दिवा हा तुझ्या हस्ते लावला पाहिजे. महाजनांचा सोनेचा हा वारसा तू पूर्ण कर आणि यावेळेला तुला दिवा लावावा लागेल. तर इथे भूमी ही रिक्षाने घरी निघालेली असते. ती म्हणते की मी लवकर निघालेले आहे, काय ना आज दिवाळीचा पहिला दिवस दिवा लावण्यासाठी म्हणून मी लवकर निघाले. आणि त्याच वेळेला लाईट्स ऑफ होतात आणि रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा, तुझ्याकडे जी माचीस आहे त्याने निदान दिवा तरी पेटव. त्याच वेळेला आता इथे भूमी येते आणि तो दिवा ती पेटवते आणि तो दिवा पेटवल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघतात आणि लगेच इथे मानसी म्हणते की ताई आली.
आणि पौर्णिमा ते सगळं बघत असते. पौर्णिमा म्हणते की ही अशी कशी अचानक इथे आली. तर आजी म्हणते की फायनली आपल्या लक्ष्मीकडूनच आपल्या घरचा दिवा पेटवला गेला. तर अशा प्रकारे आकाशलाही खूप मोठा आनंद झालेला असतो, कारण भूमी ही आलेली असते. तर इथे भूमी ही आल्यानंतर नेमकं पुढे काय घडणार आणि तिला घरात राहण्यासाठी आजी कशाप्रकारे कन्व्हिन्स करून आकाश, बाळ आणि भूमी या तिघांची एकत्रित दिवाळी साजरी होणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.